होणार नाही हे तर नाहीच सांगतायत, पण हा सांगतोय देणार, तर हा देणार सांगतोय, याला मतं तर देऊन बघू. मग झालं, मत दिलं की अच्छे दिन आएंगे, 15 लाख रुपये येणार, या सगळ्या थापा. आणि आता एवढ्यावरती शिल्लक नाही राहिलेलं. भाई तुम्ही जे बोललात की ही मुंबई अशीच नाही मिळाली, आणि 105 हुतात्मे हे नोंद झालेले हुतात्मे आहेत. पण त्याच काळामध्ये एक परदेशी व्यक्ती, पत्रकार महिला ताया झिंकिन या मुंबईमध्ये आल्या होत्या. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, रिपोर्टिंग इंडिया. त्या पुस्तकात त्यांनी नमूद केलंय की जो गोळीबार तेव्हा झाला होता आणि जे गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडले होते त्यांना बघायला त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या, तेव्हा जवळपास 200 ते 250 शव त्यांच्या समोर अशी पडलेली होती. 200 ते 250. ही एवढी रक्त सांडून मिळवलेली ही आम्ही मुंबई आहे. घाम गाळून कष्ट करून कमावलेली ही मुंबई आहे. आणि मुंबई ही देशातली सगळ्यात जास्त कर भरणारी एक नगरी मुंबई, आर्थिक केंद्र, आर्थिक राजधानी. आणि हेच त्या मोदी शहांच्या पोटामध्ये दुखतंय. मुंबई कशी काय असू शकते? अहमदाबाद असायला पाहिजे. मग जे मुंबईमध्ये आहे ते घेऊन जा अहमदाबादला. हिरे व्यापार घेऊन गेले, इतर अनेक गोष्टी ज्या कर रूपाने आपल्याला महसूल देत होते ते सगळेचे सगळे उद्योग आणि ऑफिस, अगदी सिमेंट पासून त्या अडानीमध्ये कुठली सिमेंटची कंपनी घेतली ती कंपनी सुद्धा त्यांनी ऑफिस अहमदाबादला, गुजरातला घेऊन गेले. माझं गुजरातबद्दल काही असूया नाहीये, गुजरातबद्दल काही द्वेष आहे असं अजिबात नाही. उद्या आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं काय असेल ते आम्ही जरूर देऊ. गुजरातवरती अन्याय करणार नाही, अजिबात करणार नाही. पण मोदी जे करतायत की तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून जे गुजरातला भरवत आहात तो घास आम्ही तुम्हाला काढू देणार नाही. आता मोदीजी, आम्हीच तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळं आमच्याकडनं गुजरातला नेताय ना, मग आता जा, तुम्ही पण गुजरातमध्ये जा. तुम्ही नका जाऊ दिल्लीमध्ये, जा परत. अनेक ठिकाणी आज तर मी व्हिडिओ बघितला, घोषणा दिल्या जात आहेत, गो बॅक मोदी. हे संपूर्ण चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि देशामध्ये आहे. आज मुंबई महापालिका जी लुटली जाते, जवळपास 1.5-2 वर्ष झालं मुंबई महापालिकेची निवडणूकच घेत नाहीत. एक प्रशासक तिकडे डोक्यावर ठेवलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ही लूट सुरू आहे. आणि काय काय गोष्टी ऐकल्यानंतर तर एवढं तळपायची आग मस्तकात जाते. 2012 सालापर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे ही गोष्ट, मुंबई महापालिका ही तोट्यामध्ये होती, त्रुटीमध्ये होती. 640 कोटी रुपये मुंबई महापालिका त्रुटीमध्ये होती. ती आत्तापर्यंत, जेव्हापर्यंत महापालिका विसर्जित झाली तेव्हा शिवसेनेची जी सत्ता होती त्यावेळेचा आकडा 90,000 कोटीच्या फिक्स डिपॉझिटमध्ये आपण ठेवी ठेवल्या होत्या. 640 कोटी मायनस पासून 90,000 कोटी प्लस पर्यंत गेलेली आपली महापालिका. आणि हा सगळा कॉन्ट्रॅक्टरचा कारभार जो चाललेला आहे, उगाच आम्ही बोलत नाही सूटबुटकी सरकार. रस्त्याची कामं काढतायत, आणखीन कसली कामं काढतायत, बरं काढा तुम्ही कामं. पण आता परिस्थिती अशी निर्माण होईल की कालांतराने मुंबईमध्ये विकास कामं तर ठप्प होतील, पण मुंबईच्या सफाई मजदूरांना सुद्धा पगार द्यायला मुंबई महापालिकेकडे पैसा शिल्लक राहणार नाही. सगळ्या ह्या मिंदे आणि शहा मोदींच्या मित्र कॉन्ट्रॅक्टरनी लुटलेली मुंबई असेल, भिकेला लावून टाकलेली मुंबई असेल. म्हणजे आमचं वैभव आहे. अनिल देसाई, तुम्ही जे बोललात की प्रत्येक वेळेला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो, तसंच देशाच्या पूर्ण अर्थव्यवस्थेला मुंबई आधार आहे. जवळपास 36 ते 37% रक्कम कर, विविध कराच्या रूपाने ही एकटी मुंबई भरते. तिचं महत्व तुम्ही खतम करताय. आज बीएसटीला देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत. बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी द्यायचे, नाही देतात पैसे. पण मेट्रोचं जे काम आहे, मेट्रोचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं काम आहे. पण मेट्रोच्या कामासाठी MMRDA 3,000 कोटी रुपये त्या माझ्या मुंबई महापालिकेच्या कष्टाच्या पैशातून उचलून MMRDA त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या उरावरती घालते. हा कुठला उपराटन आहे? सरकारच्या हाताखालची ती MMRDA. मुंबई महापालिकेला किती वर्ष झाली? 100, 125, 150 वर्ष झाली. आणि MMRDA आत्ता आली. आणि आता माझं मत असं ठाम झालेलं आहे की जर हे मिंदे सरकार त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी MMRDAच्या माध्यमातून मुंबई महापालिकेची तिजोरी लुटत असेल तर आमचं उद्या जे सरकार येईल ते आल्यानंतर एक तर आम्ही MMRDAच रद्द करू किंवा MMRDAची कार्यकक्षा मुंबई महापालिकेच्या बाहेर टाकून देऊ तिला.
तुम्ही माझ्या मुंबईच्या जागा विकतात. मुंबईची जागा जी बीकेसीची होती, आर्थिक केंद्र तिकडे येणार होतं, ती बुलेट ट्रेनच्या घशात घातली. तिकडचा सगळा कारभार जो आहे तो MMRDA आहे. मग तिकडे महापालिकेचं काही चालत नाही, फक्त मंजुरी द्यायची महापालिकेने, कचरा उचलायचा, शौचाचं सगळं सांडपाणी वाहून न्यायचं, सगळ्या सेवा पुरवायच्या. पण अधिकार हे टिकोजीराव, MMRDA आणि त्यांचे जे मित्र, ही मुंबईची पूर्णपणे लूट चाललेली. 3,000 कोटी रुपये आज लुटतायत. आणखीन काही काळ जर राहिले अख्खी मुंबई लुटून टाकतील. आणि प्रत्येक वेळेला दर महिन्याला यांची हीच इच्छा आहे की तुम्ही मुंबई मुंबई म्हणता, पगार देण्यासाठी सुद्धा रोज तुम्हाला उठून भिकेचा कटोरा घेऊन आमच्या दारात दिल्लीला उभं राहायला लागेल. हे तुम्हाला मान्य आहे? तुम्ही कष्टाने कमवता आणि ते सगळे दिल्लीवाले लुटतायत. एकतर काही उद्योग येऊ देत नाहीत,